हॅलो 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 गाईज, वेलकम टू वर्ल्ड ऑफ पणवती. आणि आपण आज खूप 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 दिवसानंतर भेटतोय आणि आपण चाललेलो आहोत अजिंठा वेरूळ या लेण्या बघायला. इथून आपल्याला शटल बस घ्यावी लागते. तर जातानाचे आणि येतानाचे असे पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. आणि इथून ते गुहेपर्यंतचे डिस्टन्स आहे ते आहे 4 किलोमीटर. गुहेत एंट्रीसाठीचं तिकीट आहे भारतीय नागरिकांना फक्त 40 रुपये आणि विदेशी नागरिकांना 600 रुपये. चला तर मग लेट्स एक्सप्लोर. तिथे 2 मार्ग होते. एक अशी ही पायऱ्यांची वाट होती आणि दुसरा असा प्लेन रोड होता. तर तुम्ही जर का वयस्कर असाल तर तिथे डोलीने सुद्धा सोडत आणि आणत होते. मला आणि आमच्या बाबांना अशा कुठल्या ऐतिहासिक ठिकाणी गेलं की तिथली माहितीसाठी पुस्तकं घ्यायची खूप सवय आहे. त्यामुळे आम्ही ते पुस्तक घेतलं होतं आणि इथं बघू शकता तुम्ही असं डोलीनं उतरवत होते आणि त्या गुहेमध्ये जाऊन सोडत होते. ही आहे प्रसिद्ध गुहा नंबर 1. तर इथे जे चित्रित केलेल्या जातक कथा बुद्धाच्या मागील जन्मांबद्दल बोलतात, जेथे ते राजेशाही होते. तुम्ही बघू शकता उत्तम असं कोरीव काम केलेलं आहे इथल्या भिंतींवर. एकूण 29 बौद्ध लेण्या आहेत. त्यापैकी गुफा नंबर 1, गुफा नंबर 16, गुफा नंबर 26 अशा प्रसिद्ध लेण्या आहेत. आपल्या 20 रुपयाच्या नोटेवर पण लेण्यांमधील चित्रांपैकी एक लेण्याचे चित्र आहे. या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे. हे सर्व एक्सप्लोर करताना मॅक्झिमम तुम्हाला 4 ते 5 तास लागू शकतील. फक्त एक नियम तुम्ही लक्षात ठेवायचा, तो म्हणजे केव्हच्या आतमध्ये फ्लॅश ऑन बिलकुल करायचं नाही. महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांपैकी अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य आहे. एक अद्वितीय रचना असलेले असे खांब, गुहेच्या मध्यभागी असलेले एक मंदिर, अधिक प्रकाश देण्यासाठी मोठ्या खिडक्या आणि भारतीय पौराणिक कथांमधील देवदेवतांचे विस्तृत कोरीव काम ह्याचे वैशिष्ट्य आहे. तर लेण्या बघायची वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे बरं का. सोमवारी फक्त या लेण्या बंद असतात. पावसाळ्यात खूपच मस्त वाटेल इथे. आणि आम्ही गेलेलो हिवाळ्यात नोव्हेंबरमध्ये, तर नोव्हेंबरमध्ये सुद्धा मस्त हवामान होतं. कोरीव काम बघा, खूप उत्कृष्ट प्रतीचं आहे. बाकी वेरूळ बद्दल आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघू. थँक्यू.